सन्मान कर्तृत्वाचा, सन्मान गुणवत्तेचा, सन्मान आदर्श शाळेचा। आज दिनांक 16 एप्रिल 2025 वार बुधवार रोजी महाकवी कालिदास कला मंदिर नाशिक येथे जिल्हा परिषद नाशिक शिक्षण विभाग प्राथमिक मिशन मॉडेल स्कूल टप्पा क्रमांक 2 या माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल मॅडम यांच्या संकल्पनेतून सुरू केलेल्या महत्त्वाकांक्षी मिशन मॉडेल स्कूल उपक्रमाअंतर्गत सन 2024-25 या शैक्षणिक वर्षात राबविण्यात आलेल्या विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांमध्ये नाशिक जिल्ह्यातील 15 तालुक्यांमध्ये प्रत्येक तालुक्यातून प्रथम व द्वितीय क्रमांक मूल्यांकनाच्या आधारे काढण्यात आले आहे। जिल्हा परिषद नाशिक व पंचायत समिती कळवण शिक्षण विभाग यांच्याकडून शैक्षणिक 2024-25 या वर्षात मिशन मॉडेल स्कूल टप्पा क्रमांक 2 मध्ये जिल्हा परिषद आदर्श शाळा कोसुर्डे या शाळेने विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांमध्ये शाळेमध्ये यशस्वीपणे राबवून त्यांची अंमलबजावणी करून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी उपयोग करून घेतल्याबद्दल त्यांना जिल्हा परिषद नाशिक शिक्षण विभाग प्राथमिक यांच्याकडून मिशन मॉडेल स्कूल मध्ये आपल्या शाळेमध्ये विविध उपक्रमांची यशस्वीपणे अंमलबजावणी करून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी उपयोग केल्याबद्दल या शाळेने उत्कृष्ट कामगिरी करून तालुका स्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त केल्याने त्यांना प्रशस्तीपत्र व रोख रक्कम 11,000 रुपये सन्मानपूर्वक जिल्हा परिषद नाशिक मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, शिक्षण अधिकारी माननीय नितीन बच्छाव, उपशिक्षणाधिकारी भास्कर कनोज यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला। पंचायत समिती कळवण शिक्षण विभाग या गटातून जिल्हा परिषद आदर्श शाळा कोसुर्डे मूल्यांकनामध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केल्याबद्दल त्यांना गट विकास अधिकारी रमेशजी वाहक, गट शिक्षणाधिकारी पी महाले, दळवट केंद्राचे केंद्र प्रमुख कांतीलाल बागुल सर्वांनी जिल्हा परिषद मॉडेल स्कूल कोसुर्डे मुख्याध्यापक, उपशिक्षक व शाळा व्यवस्थापन समिती या सर्वांचे अभिनंदन करण्यात आले। या प्रसंगी ग्रुप ग्रामपंचायत कोसुर्डे सरपंच सविता बागुल, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दादाजी दौलत बागुल, व्यवस्थापन समिती सदस्य भास्कर रघुनाथ गायकवाड, सोमनाथ चौधरी, शामराव गावित, दिनकर चौधरी, वसंत चव्हाण, महिला बचत गट कोसुर्डे युवराज बागुल सर्व ग्रामस्थ पालक उपस्थित होते। गिरणा वार्ता न्यूज ब्युरो रिपोर्ट कळवण। जर फोकस प्रॉब्लेमवर आहे तर एनर्जी जाणार फोकसवर, प्रॉब्लेमवर। तर तुमचा फोकस नेहमी पॉझिटिव्ह गोष्टीवर, चांगली गोष्टीवर आणि सोल्युशनवरती असलं पाहिजे असं मी माझ्या आयुष्यासाठी सुद्धा मी फॉलो करत आहे। कारण प्रॉब्लेम तर सगळीकडे आहे, पण आपला काम प्रॉब्लेम सांगून, जर आपला काम प्रॉब्लेम सांगणं आहे तर मग काम कोण करणार त्याच्यावर? तर मला असं वाटते की एक ग्रामपंचायतने जर निर्णय घेतला, त्यांचे सरपंच, SMC अध्यक्ष, HM, शिक्षक की नाही ही शाळा आता अशी राहणार नाही, 3 महिन्यानंतरची जी परिस्थिती असणार अशी असणार, प्रायव्हेट शाळांसारखी असणार, इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आम्ही बदल करणार तर नक्की शक्य आहे। आणि बरेच अशी शाळा आहे ज्यांनी हे करून दाखवलेलं आहे। आजच्या प्रेझेंटेशन मध्ये सुद्धा आपल्याला दिसणार की किती शाळांनी करून दाखवलं आहे। फर्स्ट फेज मध्ये मधली शाळा तुम्ही बघा, शिंदे शाळा आहे सिन्नरची, जाऊनकी दिंडोरी यांना फर्स्ट प्राइज मिळाला होता। माझी शाळा जो आमच्या शाळेला मॉडेल स्कूल अंतर्गत जो प्रथम क्रमांकाचा जो बक्षीस मिळालं त्याबद्दल आम्हाला खूप आनंद आहे। या प्रथम क्रमांक घेण्यासाठी जे गावांनी व गावातील शिक्षकांनी किंवा विद्यार्थी असतील त्यांनी जे स्वतः कष्ट घेतले त्याबद्दल त्यांचे पण खूप आभार व्यक्त करतो आणि असेच पुढं पुरस्कार मिळत जावं। आज दिनांक 16/4/2025 रोजी आमच्या जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा कोसुर्डे या शाळेला मिशन मॉडेल स्कूल अंतर्गत टप्पा क्रमांक 2 या टप्पा क्रमांक 2 अंतर्गत आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोसुर्डे या शाळेला तालुकास्तरीय प्रथम क्रमांक मिळालेला आहे। त्याबद्दल आम्हाला त्याचा खूप आनंद झालेला आहे आणि हा पुरस्कार मिळवण्यासाठी आमच्या गावातील ग्रामस्थ, पालक, विद्यार्थी वर्ग तसेच ग्रुप ग्रामपंचायत कोसुर्डेचे सन्मान्य सरपंच, सदस्य या सर्वांनी मेहनत घेतली आणि हा मेहनतीचा परिणाम म्हणून आज आमच्या या जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा कोसुर्डे या शाळेला पुरस्कार मिळाला आहे। आणि हा पुरस्कार मिळाल्यामुळे आज आमच्या शाळेची तसेच आमच्या शिक्षकांची सुद्धा या ठिकाणी खूप मोठी जबाबदारी वाढलेली आहे आणि विद्यार्थ्यांची अधिक गुणवत्ता कशी वाढेल या ठिकाणी आम्ही सर्व शिक्षक वृंद लक्ष देणार आहोत।
आणि आमच्या गावाचं नाव याचं नक्कीच मोठं गावाचं विकास घडून आणणार आहोत आणि त्यामुळेच आमच्या शाळेचं नाव लौकिक अधिक वाढेल यासाठी आम्ही प्रयत्न